फ्रेंड्स, आज आहे रक्षाबंधन। तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज देवपूजा करून झाली आहे। रक्षाबंधन आहे तर सर्वात आधी मी देवपूजा करून घेतली आहे। माझी देवपूजा आटपली आहे। आता आर्यनस्वरा रक्षाबंधन करणार आहेत। आता माझा भाव तर गावाला आहे, तर आम्ही गावीच त्याला राखी बांधून आलो, पण तो व्हिडिओ काही आम्हाला शूट करता आला नाही। तर आम्ही राखी घेऊन गेलेलो, परत आम्हाला 9 तारीखला काही गावी जायला होणार नाही म्हणून आणि आम्ही रक्षाबंधन आमचं गावीच केलं। तर आता काय ओंकार इकडे नाहीये, तर आज माझी आर्यनस्वरा रक्षाबंधन करतील। स्वरा तयार झाले। स्वराने छान आर्यनसाठी ताट तयार केलंय। ही राखी घेतली स्वराने जाऊन आणि या राखीवर लिहिलंय, काय लिहिलंय स्वरा? ब्रो। ही बघा, ही स्वराने राखी घेतली आहे आणि आर्यन पण तयार झालाय मस्तपैकी आणि स्वरा पण आमची तयार झाली आहे छानपैकी। तर आता दोघं रक्षाबंधन करतायत। स्वराने बघा छान गुलाब पण लावून स्वरा आमची तयार झाली आहे रक्षाबंधनसाठी। स्वतः त्या दोघं रक्षाबंधन करतायत। तर आता स्वरा आर्यनला ओवाळते। व्हेरी गुड। अरे वा, छान टीका लावलाय आर्यन। मस्त दिसतोय आर्यन। हळद नको लाव, कुंकूच लाव। हां, आता ओवाळ। अशी अशी धर, थांब। हां, ओवाळ आता। ओवाळ। सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया। आज माझ्या भावाची मला खूप आठवण येते, पण जाऊ दे, आम्ही रक्षाबंधन केलंय, त्याला राखी बांधून आलोय, त्याच्यामुळे काय एवढं हे वाटत नाहीये, पण आज आठवण येते रक्षाबंधन दिवशी। स्वरा बांधली राखी? हां, आता अंगठीने हे कर, औक्षण कर दादाचं। हां, व्हेरी गुड। अरे वा, छान, मस्त। हां, तवा आणि पाया पड। हां, व्हेरी गुड। अरे वा, असेच दोघे आनंदी राहा, नेहमी खुश राहा। आणि आज आमच्याकडे खूप सारे पाहुणे सुद्धा येणार आहेत, तर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतोच। आज आमच्याकडे रक्षाबंधनला खूप पाहुणे येणार आहेत जेवायला, तर त्याच्यासाठी मी तयारी करते जेवणाची। तर बनवणार आहे, श्रावण महिना आहे म्हणून व्हेज जेवण, स्पेशल मटर पनीर। हे फ्रोझन मटर आहेत आणि हे पनीर मी मॅरिनेट करून ठेवलं आहे मीठ मसाला लावून। आणि इथे पुलावची तयारी चालली आहे। तर मी इथे कोलम राईस घेतला आहे। आता मी डिटेलमध्ये काही रेसिपी शेअर करत नाही, कारण खूप घाई झाली आहे माझी, एकटी जेवण बनवते सगळं। तर आता येतील पाहुणे पण। आणि इथे मी मटर पनीरसाठी ग्रेव्ही केली आहे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत 2 आणि काजू टाकलेत 4-5। त्यांनी काजू टाकले ना की ग्रेव्ही छान थिक होते आणि रेस्टॉरंट स्टाईल लागते, म्हणजे छान टेस्ट लागते, त्याच्यामुळे काजू नक्की टाका। मी 4-5 काजू टाकले ह्याच्यात। आणि ही ते पुलावची तयारी चालू आहे माझी, व्हेज पुलाव। आणि गोडामध्ये काहीतरी व्हायलाच पाहिजे, आज रक्षाबंधन आहे, तर मी डेसिकेटेड कोकोनटचे हे लाडू बनवणार आहे घरीच, मिठाई। सो स्टे ट्यून, बघत राहा। हो मंडळी, तुम्ही व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरताय। व्हिडिओ तुम्हाला आवडताय, तुम्ही बघताय, छान रिस्पॉन्स देताय, तर व्हिडिओला एक लाईक पण करा। हां, एक लाईकने आम्हाला आणखी तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळतं नवनवीन व्हिडिओ बनवायला। सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला, आमचे फर्स्ट पाहुणे आले नाला सोपाऱ्यावरून। माझी वहिनी आहे, माझ्या भावाची बायको। रुईला तर तुम्ही बघितलं ना, त्या दिवशीच्या व्हिडिओत नाही ना, गावी व्हिडिओच नाही बनवला। ही रुई आहे आणि हा आमचा छोटा बाबू आहे। कुठे आला बाबू? कुठे आला? बोल, इथे आला। चला आता घरी जाऊया आपण। चला, आता आमचा आर्यन खुश झालाय रुई आली म्हणून। रुई हाय कर, हाय हाय कर, हाय हाय। बाबू बघतोय, बाबू बघा, आमचा छोटा बाबू आलाय। बाबू नाव सांग, कोण आहे? दादा। दादा, रुई। हा, हे बघा फ्रेंड्स, आमचं जेवण झालंय, मस्तपैकी पुलाव बनवलाय पाहुण्यांना।
सगळे पाहुणे आलेत, सगळे जेवतायत, बसलेत. ही बघा रुही जेवते मस्तपैकी. आणि हा बघा आमचा चंगू मंगू. आर्यन जेवतोय. आर्यनची स्पेशल भाजी. तर आज केली आहे पनीरची भाजी, मस्त मटर पनीर, रोटी आणि व्हेज पुलाव. तर या मंडळी तुम्ही सुद्धा जेवायला सगळे गोड गोड खायला. बघा आमचा बाबू खेळतोय बॉलने, त्याच्यावर आर्यन खेळतोय. बाबू खेळ, अथर्व टाक. तो बघ कसा करतोय. व्हेरी गुड. दादाला दे. स्वतःच हसतोय. आमचा बाबू आला आज, तो खेळतोय आर्यन दादा बरोबर. त्याच्या वरून टाक. अरे वा, अरे वा. खेळ. आणि ह्या मॅडम आमच्या झोपलेत मोबाईल बघत. आणि स्वरा मॅडम बघा बसलेत टीव्ही बघत. बाबू खेळ खेळ. असं आमचं रक्षाबंधन छान सेलिब्रेट झालंय. मज्जा आली ना. खेळ खेळ, बॉल टाक बाबू. फ्रेंड्स, रक्षाबंधन आमचं खूप छान झालं. काल रक्षाबंधनचा व्हिडिओचा एंड केला नव्हता, कारण सगळे पाहुणे आले, मग वेळच नाही मिळाला. मग आम्ही जेवलो वगैरे, परत संध्याकाळी पार्टी केली. मग तो काही व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही, खूप घाई झाली सगळी. तर आता मी व्हिडिओचा एंड करते. तर रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही कसं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं ते कमेंट्स करून मला नक्की कळवा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.